अवैध धंद्याबाबत पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह असतानाही कारवाई होत असून यात चुकी कोणाची, कारवाई करणाऱ्यांची की कारवाई होत आहे म्हणून पाहणाऱ्यांची? अशातच नागपूर शहरातून मोठी बातमी. एकीकडे ऑपरेशन थंडरला नाकाम म्हटल्या जाते आणि दुसरीकडे पोलिसांमार्फत अवैध धंद्यावर कारवाई होत आहे. आणखी एक एनडीपीएस पथकाकडून मोठी कारवाई समोर आली आहे. सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान बिलाल नगर वांद्रा लेआउट परिसरात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य शेख करीम शेख याला अटक केली असून त्याच्याकडून 4 किलो 129 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. तसेच कारवाईमध्ये प्रवासी ऑटो आणि मोबाईल फोन सुद्धा जप्त केले. यात जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 3,13,022 रुपये इतकी असून तपासात आरोपीची गांजा हा अतिक खान याच्याकडून आणल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले असून यामध्ये विशेष म्हणजे अटक आरोपी हा आधीपासून एनडीपीएस चोरी, घरफोडी 307 आणि शस्त्र कायद्यासहित 24 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. हा संपूर्ण कारवाई पीआय गुलाने तसेच पीएसआय पुनावार व स्टॉप आणि युनिट 5 चे पीएसआय कदम व स्टॉपने केलेली आहे. पुढील तपास हा यशोधरा पोलीस ठाणा करीत आहे. अशाच घडामोडीच्या बातम्या पाहत राहण्यासाठी तुम्ही पाहत रहा उद्गार न्यूज नागेश तित्तरमारेसह.